हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांची आज पुण्यतिथी आहे असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना देखील मानवंदना अर्पित करतो। आजच्या या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते आणि संपूर्ण देशामध्ये ज्यांना विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं ते माननीय नितीनजी गडकरी, आपल्या लोकप्रिय उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी चंद्रकांत दादा पाटील, ज्यांच्या विभागाचा आज कार्यक्रम आहे ते शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ, खासदार श्रीरंगप्पा बारणे, महापौर मंजुषाताई नागपुरे, सन्माननीय आमदार भीमराव अण्णा तापकीर, राहुलजी कुल, उमाताई खापरे, योगेशजी टिळेकर, अमितजी गोरखे, विक्रमजी काकडे, सुनीलजी कांबळे, बापूसाहेब पठारे, सुनीलजी शेळके, चेतनजी तुपे, शंकरजी जगताप, बाबाजी काळे, हेमंतजी रासने, शंकरजी मांडेकर, ज्ञानेश्वरजी कटके, या ठिकाणी उपस्थित श्री धीरज घाटे, शेखर वडणे, प्रदीप कंद, शत्रुघ्न काटे, श्री श्रावण हार्देकर, श्रीमती शीतल तेली उगले, श्री नवल किशोर राम, श्री विजय सूर्यवंशी, श्री जितेंद्र डुरी, श्री गजानन पाटील, श्री ब्रजेश दीक्षित, उपस्थित सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की पुण्याला मोठ्या प्रमाणात जी काही वाहतुकीची कोंडी होते त्या कोंडीतनं बाहेर पडण्याकरता आणि विशेषतः पुण्यातनं बाहेर पडत असताना जो काही वेळ लागतो, आपल्या ज्या महत्त्वाच्या औद्योगिक वसाहती आहेत या औद्योगिक वसाहतींना जोडणारे जे रस्ते आहेत याच्यावरचं जे ट्रॅफिक कंजेशन आहे, या सगळ्या गोष्टींवर अतिशय उत्तम अशा प्रकारचा उपाय म्हणून जे 3 अतिशय महत्त्वाचे एलिव्हेटेड रोड्स हे आपण करतोय, आज त्याचं भूमिपूजन या ठिकाणी आपण केलेलं आहे। मी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी आणि देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीनजी गडकरी यांचे अतिशय मनापासून आभार मानेन की त्यांनी या रस्त्यांना प्राधान्य दिलं आणि विशेषतः याचं काम करण्याची संधी ही महाराष्ट्र सरकारच्या MSIDCला दिली आणि MSIDCच्या माध्यमातून अतिशय सुंदर इनोव्हेटिव्ह अशा प्रकारचं डिझाईन याचं तयार करण्यात आलं आहे। नितीनजींनी अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या, कशा प्रकारचा रेकॉर्ड आता नव्याने या ठिकाणी तयार होतोय। एलिव्हेटेड डबल डेकर लॉंगेस्ट रोड अशा पद्धतीचा रेकॉर्ड तर त्यांनी सांगितला, पण एक गोष्ट सांगायला कदाचित ते विसरले की एक नवीन पद्धती पण या 3 रस्त्यांमध्ये होते। पहिल्यांदा BOTवर काम करत असताना आपण अशी अट ठेवली होती की केवळ BOTवर नाही तर त्या कामातनं अपफ्रंट पैसे सरकारला मिळाले पाहिजेत आणि आजपर्यंत आपण वायबिलिटी गॅप फंडिंगचे पैसे दिले किंवा BOTमध्ये आपण कदाचित राईट्स दिले, पण हा पहिले असे हे 3 प्रकल्प आहेत की ज्यातल्या एका प्रकल्पामध्ये आपल्याला 500 कोटी, दुसऱ्या प्रकल्पामध्ये 300 कोटी आणि तिसऱ्या प्रकल्पामध्ये 150 कोटी रुपये हे सरकारला प्राप्त होणार आहेत आणि BOTतनं ही कामं या ठिकाणी आपण पूर्ण करणार आहोत। अशा प्रकारचं एक अतिशय इनोव्हेटिव्ह हे मॉडेल या ठिकाणी तयार करण्यात आलेलं आहे, ज्यामुळे आपल्याला लँड ॲक्विजिशन असेल, बाकी गोष्टी असतील किंवा इतर अनुषंगिक गोष्टी असतील, याच्यामध्ये निश्चितपणे
त्याचा एक मोठा फायदा होणार आहे. पुणे शिरूर मार्ग आताच आपल्याला सांगितलं, जवळपास 7,515 कोटी रुपये, 53.4 किलोमीटरची लांबी, यातलं 35 किलोमीटर चौपदरी उन्नत आणि त्याखाली 4 पदरी जमिनीला समांतर मार्ग, म्हणजे एलिव्हेटेड मार्गही आहे आणि खाली जी काही गावं येतात, वस्त्या येतात, शहरं येतात, त्यांना जोडण्याकरता खालूनही मार्ग आहे. असं दुहेरी, ज्यांना थेट जायचं आहे ते वरून जातील, ज्यांना मध्ये जायचं आहे ते खालून जातील. आणि याच्या व्यतिरिक्त आपल्याला आवश्यकता पडली, कुठे वस्ती वाढली, तर आपल्याला मग तशा प्रकारचे त्याही ठिकाणी काही आर्म्स देता येतील, ज्यातनं आपल्या जी काही रहदारी आहे त्या रहदारीला आणि नागरिकांना त्या ठिकाणी उतरता येईल. आणि मगाशी ज्याचा उल्लेख झाला की या सगळ्या प्लॅनिंगच्या वेळी माननीय अजितदादा पवार हे प्रकर्षाने उपस्थित असल्यामुळे त्याच वेळी आम्ही प्लॅनिंग करत असताना भविष्याचा वेध घेत या सगळ्या रस्त्यांवर पुढच्या काळामध्ये आपल्याला मेट्रो न्यायची आहे. आणि जर आज हे पूल बांधून टाकले, आज जर आपण हे त्या ठिकाणी एलिव्हेटेड रोड बांधून टाकले, तर उद्या मेट्रो नेताना आपल्याला अडचण होईल. याचा विचार करत ॲडव्हान्समध्ये मेट्रोचं प्लॅनिंग केलं आणि म्हणून आता या रस्त्यांवर एलिव्हेटेड रोड सोबत त्याच्यावर मेट्रो अशा पद्धतीचं ॲडव्हान्स प्लॅनिंग होणार आहे. म्हणजे मेट्रो येईल तेव्हा येईल, कदाचित त्याला थोडा वेळ लागेल, आम्ही अजून 6 महिन्यांनी त्याला मान्यता देऊ, पण त्याच्याकरता संपूर्ण व्यवस्था त्या ठिकाणी असेल आणि 40% या एका डिझाईनमुळे मेट्रोचा खर्च आपल्याला किमान त्या ठिकाणी कमी करता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था या रस्त्याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं, खरं म्हणजे पहिल्यांदा हा प्रयोग नागपूरला झाला. खरं तर नितीनजी, हा प्रयोग त्याच्या आधी जर लक्षात आला असता तर 2015 साली जे आम्ही मुंबईमध्ये मेट्रोचे वेस्टर्न एक्सप्रेसवेवर जे कॉरिडॉर तयार केले, त्या ठिकाणी जर हे डिझाईन आम्हाला मिळालं असतं तर आज वेस्टर्न एक्सप्रेसवे पूर्णपणे डिकंजेस्ट झाला असता. पण दुर्दैवाने ते डिझाईन नंतर आलं. पण आता मात्र हे आपण तयार केलेलं जे डिझाईन आहे हे संपूर्ण भारताने स्वीकारलेलं आहे आणि यामुळे खूप मोठ्या प्रमाणात पैशाची बचत होते, जागेची बचत होते आणि त्यातनं लोकांना चांगल्या पद्धतीने जो काही फायदा आहे तो होतोय. तळेगाव चाकण शिक्रापूर मार्ग 3,923 कोटी रुपये, ज्याच्यामध्ये 53.20 किलोमीटरची ही लांबी आहे आणि या जमिनीला समांतर आहे आणि 26 किलोमीटर याच्यामध्येही उन्नत मार्ग आपण तयार केलेला आहे. याच्यामध्ये जवळपास 300 कोटी रुपयाचं अपफ्रंट प्रीमियम हे आपल्या महाराष्ट्र सरकारला त्या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एक अतिशय इनोव्हेटिव्ह, मला असं वाटतं महाराष्ट्रातच नाही संपूर्ण देशामध्ये नितीनजींच्या नेतृत्वात खूप वेगवेगळ्या प्रकारचे ज्याला म्हणतो प्रोजेक्ट्स तयार झाले, त्याचे डिझाईन तयार झाले आणि त्याचे फायनान्सिंग पॅटर्न्स तयार झाले. आता हा एक नवीन पॅटर्न आपण शोधून काढलेला आहे आणि त्यातनं ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात रहदारी आहे, वाहतूक आहे, जिथे जास्त वाहनं जातात त्या ठिकाणी कदाचित नुसतं बीओटी आपण केलं असतं तर यातला बराचसा जो काही फायदा आहे हा विकासकाला गेला असता. तो फायदा राज्य सरकारकडे कसा घ्यायचा ह्याचाही फायदा आपण या माध्यमातून केलेला आहे. आणि त्यामुळे पुढच्या काळामध्ये अगदी JNPT पासनं आपल्याला सहज या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, पुणे, पिंपरी चिंचवड सगळ्या औद्योगिक वसाहतीपर्यंत जाण्याकरता एक महत्वाचा फायदा यातनं होणार आहे. हडपसर ते यवत हा जो मार्ग आहे हाही जवळपास 5,262 कोटी रुपयाचा आहे. याच्यामध्ये 31 किलोमीटर याची लांबी आहे, 25.80 किलोमीटरचा जवळपास 6 पदरी उन्नत मार्ग आहे, 31.65 किलोमीटरचा समांतर 6 पदरी, म्हणजे वरही 6 पदरी आणि खाली 6 पदरी. आपण विचार करू शकता आज आपण ज्यावेळेस इथनं जातो त्यावेळेस आपल्याला काय ट्रॅफिकचा सामना करावा लागतो, पण 6 पदरी रोड खाली आणि 6 पदरी रोड वर केल्यानंतर सीमलेसली आपण जाऊ शकू. 50 मिनिटाचा वेळ हा किमान आपला त्या माध्यमातून वाचणार आहे. त्यातनं आपलं डिझेल, पेट्रोल सगळं वाचणार आहे, प्रदूषण कमी होणार आहे आणि याही प्रकल्पातनं जवळपास 250 कोटी रुपये अपफ्रंट आपल्याला या ठिकाणी प्रीमियम मिळालेला आहे. आणि म्हणून अतिशय चांगल्या पद्धतीनं ही सगळी या ठिकाणी कारवाई जी आहे ती आपण करतोय. पुढच्या काळामध्ये नव्या पुरंदर विमानतळाशी कनेक्टिव्हिटी देखील वाढवण्याचं काम आपण या ठिकाणी करतो. मी आताच श्रावण हर्डीकरशी चर्चा केली आणि
आपला जो दिवे घाट आहे, या दिवे घाटामध्ये जर आपण एक ट्विन टनेल तयार केला आणि त्या ठिकाणी ट्विन टनेलच्या माध्यमातून जर आपण मेट्रो आणि रस्ता हा त्या टनेलमधनं नेला तर पुरंदर एअरपोर्टला जाण्याकरता आपला जो वेळ आहे हा अतिशय कमी होईल आणि सिग्नल फ्री पद्धतीनं आपल्याला मोठ्या एका स्ट्रेचमध्ये पुरंदर एअरपोर्टला पोहोचता येईल. पूर्वी लोकांना असं वाटायचं पुरंदर एअरपोर्ट हे केवळ एक स्वप्न आहे, पण मी निश्चितपणे या ठिकाणी सांगू इच्छितो की आता 50% जास्त ॲक्विजिशन पैसे देऊन पूर्ण झालेलं आहे. त्यामुळे आता आम्हाला त्याचं टेंडर काढता येईल आणि 91% लोकांनी स्वतः त्याच्याबद्दल आपली संमती दिलेली आहे. आता केवळ त्यांच्या खात्यामध्ये पैसे जाणं बाकी आहे. पैसे डुडी सगळे आपल्याला मिळालेलेच आहेत, त्यामुळे पैशाची कुठलीही कमतरता नाही. त्यामुळे आता जवळपास ऑगस्टपर्यंत हे ॲक्विजिशन पूर्ण होईल आणि मला सांगताना आनंद वाटतो की देशाच्या इतिहासातलं फास्टेस्ट ॲक्विजिशन आजपर्यंत कुठल्याही विमानतळाचं इतक्या वेगानं 6 महिन्यात संपूर्ण ॲक्विजिशन पूर्ण होणं हा एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की निश्चित जिल्हा प्रशासन, त्यानंतर MIDC असेल, वेगवेगळे आपले जे काही सगळे या ठिकाणी अधिकारी असतील, सगळ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो की इतक्या फास्ट आपण हे केलेलं आहे आणि आमचा प्रयत्न असेल की यावर्षीच याचं सगळं टेंडर प्रक्रिया पूर्ण होऊन याचं काम सुरू व्हावं आणि जोपर्यंत हा एअरपोर्ट तयार होईल तोपर्यंत मेट्रो आणि रस्ता डेडिकेटेड या ठिकाणी पोचला पाहिजे. आणि त्या दृष्टीने मला विश्वास आहे की पुढच्या काळामध्ये हे काम देखील आपण हातामध्ये घेऊ. आणि हे सगळं करत असताना खरं म्हणजे आता या तिन्ही रस्त्यांना 4 वर्षाची वेळ आपण दिली आहे, पण आमचं या टर्मचं आयुष्य हे 2029 पर्यंतच आहे आणि तुम्ही 2030 सांगता, म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही येणारच आहोत, तो प्रश्न नाही आहे. पण शेवटी आमचं जे काही राजकीय आयुष्य असतं ते एकेका टर्मचं असतं. त्यामुळे हे जे 4 वर्ष तुम्ही म्हटलेले आहेत, आम्ही सगळ्या अडचणी तुमच्या दूर करतो आहोत आणि BOT आहे, लवकर झालं तर फायदा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही प्रयत्न केला तर मला विश्वास आहे की 3.25 ते 3.5 वर्षामध्ये हे काम निश्चितपणे या ठिकाणी पूर्ण केलं जाऊ शकतं आणि म्हणून त्या वेगानं हे काम आपण पूर्ण करावं अशा प्रकारची माझी तुम्हाला विनंती आहे. खरं तर आपण पाहू शकतो की गडकरी साहेबांनी सांगितले खरं आहे, पुणे आणि पिंपरी चिंचवड 2011लाच 50 लाखाच्या वर गेलं. आता कदाचित नवीन पुढच्या वर्षी जेव्हा आकडे येतील त्यावेळी 80 लाखाच्या वर ही 2 शहरं मिळून जातील. आता हे एक प्रकारे सगळ्यात मोठं अर्बन ॲग्लोमरेशन म्हणून याच्याकडे आपण पाहतो. पण त्याचसोबत हे आपलं ग्रोथ इंजिन आहे. जवळपास 6.25 लाख कोटीचं या ठिकाणी GDPचं कॉन्ट्रीब्युशन देणारी 2 शहरं आहेत. आणि पुढच्या काळामध्ये पुणे ग्रोथ हब ही जी काही आपण या ठिकाणी संकल्पना मांडलेली आहे, या ठिकाणचे जे काही इतर प्रकल्प आपण करतो, मग पुण्याचा आउटर रिंग रोड आहे, इनर रिंग रोड आहे, SCMTR आहे, या सगळ्यामुळे आणि आता हे जे 3 रस्ते आपण करतोय, परत आपण पुणे ते नाशिक रोड फाटा ज्याचा आपण उल्लेख केला, 130 कोटी रुपये द्यायचे ते आम्ही एका 15 दिवसात देऊन टाकू आणि त्याचंही ॲक्विजिशन करून टाकू, म्हणजे त्याचंही भूमिपूजन आपल्याला इमिजिएट करता येईल. तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की आता आपलं जे नितीनजी मार्गदर्शन आहे, आता PMRDAच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही ज्या काही त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगच्या योजना करतोय, या योजनांच्या पाठीमागचं आमचं उद्दिष्टच हे आहे की आता सगळा लोड हा पुण्यावर किंवा पिंपरी चिंचवडवर न आणता PMRDA क्षेत्रामध्ये छोटे छोटे अर्बन ॲग्लोमरेशन्स तयार व्हावेत, त्या ठिकाणी छोटे शहरं तयार व्हावेत, त्या ठिकाणच्या टाउनशिप्स तयार व्हाव्यात आणि त्यातनं हे लोड थोडं डिस्ट्रीब्यूट होऊन आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये जे काही आपलं हे ग्रोथ इंजिन आहे, या ग्रोथ इंजिनचा फायदा हा निश्चितपणे घेता आला पाहिजे. आपण जर बघितलं तर एकटं पुरंदर एअरपोर्ट हे पुण्याच्या GDPमध्ये 2 ते 3% कॉन्ट्रीब्युशन त्या ठिकाणी वाढवणार आहे आणि म्हणून निश्चितपणे आता आपण जी काही कामं हातामध्ये घेतलेली आहेत, या कामांमुळे मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीनं या वाहतुकीचं नियोजन हे आपल्याला करता येणार आहे. आता रिंग रोडमुळे विशेषतः जी काही वाहतुकीची कोंडी आहे ती 30% कमी होईल अशा पद्धतीनं आपला अंदाज त्या ठिकाणी आहे. 173 किलोमीटरचा आउटर रिंग रोड असेल, 86 किलोमीटरचा इनर आपला जो काही रिंग रोड असेल, हे दोन्ही 2 वर्षात पूर्ण करायचे अशा पद्धतीनं या ठिकाणी आपलं काम चाललेलं आहे. त्यामुळे
जवळपास जसं आता नितीनजींनी सांगितलं की सगळा ट्रॅफिक बाहेरून जाईल. आज जो सगळा पुण्याच्या वेगवेगळ्या भागातनं जातो आहे तो सगळा मुंबई, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर, कोकणाकडे जाणारा हा सगळा जो आहे तो पूर्णपणे बाहेरून जाईल आणि त्यातनं कात्रज चौक, नगर रस्ता, चांदणी चौक, हिंजवडी, चाकण, नाशिक फाटा, तळेगाव अशा सगळ्या परिसरातली कोंडी ही पूर्णपणे आपल्याला निश्चितपणे कमी करता येईल. यासोबत आता आपला जो HCMTR आहे त्याचंही नियोजन आपल्या प्रशासनाने सातत्याने त्या संदर्भात बैठका घेऊन त्यातल्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर केलेल्या आहेत. 36 किलोमीटरचा एलिव्हेटेड HCMTR हा देखील ऑक्टोबर-नोव्हेंबर पर्यंत सुरू करता आला पाहिजे अशा दृष्टीनं त्या ठिकाणी त्याचं नियोजन चाललेलं आहे, ज्यामुळे पुन्हा आपली जी अंतर्गत वाहतुकीची कोंडी आहे ती आपल्याला निश्चितपणे दूर करता येईल. आणि यासोबत एक आपल्याला कल्पना आहे की मोठं टनेलचं नेटवर्क पाताल लोक आपण तयार करतो आहोत. त्याही संदर्भात SPV तयार केलेली आहे. या SPVच्या माध्यमातून इंटरनॅशनल जे काही या ठिकाणी कन्सल्टंट्स आहेत त्यांना आपण हाताशी धरून आणि या टनेल्स कशा केल्या पाहिजेत. टनेल्स नुसत्या स्टँड अलोन करून चालणार नाही, तर हे जेवढे आपले टच पॉइंट्स आहेत या सगळ्या टच पॉइंट्सला आपल्याला त्याच्याशी इंटिग्रेट करावं लागेल. आपण जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहोत त्या इन्फ्रास्ट्रक्चरशी त्याचं इंटिग्रेशन हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे कुठलंही हे प्लॅनिंग जे आपण करतो आहोत वाहतुकीचं हे प्लॅनिंग स्टँड अलोन प्लॅनिंग नाही आहे, तर पुणे, पिंपरी चिंचवड आणि आपला जो काही PMRDAचं क्षेत्र आहे या क्षेत्राला एकात्मिक क्षेत्र पकडून आणि मग त्या क्षेत्रामध्ये कशा पद्धतीचं प्लॅनिंग आपल्याला करता येईल तसं प्लॅनिंग आपण करतोय. त्यामुळे टनेल्सचंही काम लवकरच सुरू करावं अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे. यासोबत आपल्याला माहिती आहे की पुणे ग्रँड टूरच्या माध्यमातून 670 किलोमीटरचे अतिशय चांगले रस्ते हे आपण त्या ठिकाणी तयार केले आणि यावेळच्या पावसातही ते रस्ते चांगले राहिले. याचा अर्थ मला असं वाटतं की त्याची क्वालिटी जी आहे ती चांगली आहे. आणि अजून काही नवीन रस्ते, कारण आता आपल्या ग्रँड टूरला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे आणि या ग्रँड टूरमुळे निश्चितपणे पुणे हे इंटरनॅशनल मॅपवर तर आलं आहे, पण इंटरनॅशनल टुरिझम मॅपवर देखील आता पुणे येत आहे. त्यामुळे हेही काम अतिशय वेगानं आपण त्या ठिकाणी करणार आहोत. आणि यातच पुणे शहरामध्येही 130 किलोमीटरचे रस्ते याचं अपग्रेडेशन या निमित्ताने करण्याचा आपला प्रयत्न आहे. एकूणच पुण्याकरता आणि या PMR क्षेत्राकरता पुढच्या काळामध्ये आपण खरं म्हणजे या सगळ्याचं नियोजन करताना एक महत्वाचं नियोजन आपल्याला करावं लागेल, ते म्हणजे पिण्याच्या पाण्याचं. मी मध्यंतरीच्या काळात असं सांगितलं की आजच पिण्याच्या पाण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात आपल्याकडे एक प्रकारे संघर्ष सुरू झालेला आहे. आणि कुठूनही पाणी आणायचं म्हटलं तर ग्रामीण भागाचा संघर्ष असतो, शहरामध्ये आणायचं म्हटलं तर महानगरपालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये एक संघर्ष उभा होतो, आम्हाला पाणी मिळालं पाहिजे. त्यामुळे पुण्याच्या पुढच्या 30-40 वर्षात जर आपण इतकं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करतो आहोत, याला ग्रोथ इंजिन म्हणून आपण पुण्याला तयार करतो आहोत, तर या ठिकाणी लोकसंख्या वाढ ही होणार आहे हे लक्षात घेऊन आपल्याला पुण्याच्या पाण्याचं नियोजन करावं लागेल. त्या दृष्टीनं येत्या काळामध्ये पुण्याकरता नवीन सोर्सेस, पुणे म्हणजे पुणे, पिंपरी चिंचवड आणि आपलं PMRDAचं क्षेत्र, असं एकात्मिक जो पुणे महानगराचं क्षेत्र आहे या संपूर्ण क्षेत्राकरता पुढच्या 30-40 वर्षाकरता पिण्याच्या पाण्याचं जे काही आपली तहान आहे ती तहान भागवण्याकरता आपल्याला कशा प्रकारचं नियोजन करता येईल, त्याकरता काही नवीन स्टोरेजेस तयार करता येतील का, काही नवीन सोर्सेस शोधता येतील का, याचाही विचार आपण सुरू केलेला आहे. आणि त्यासोबत महत्वाचं हे आहे की नुसते सोर्सेस शोधून चालणार नाही, तर सगळं जे पाणी आहे ते पाणी त्याचा पुनर्वापर हे अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे पुनर्वापरावर जोर देणं, त्याकरता आपण मोठ्या प्रमाणात STPs तयार करतो. जलशुद्धीकरणाच्या वेगवेगळ्या व्यवस्था, विशेषतः जायकाच्या माध्यमातून आज अनेक STPचं काम आपलं चाललेलं आहे. नोव्हेंबर 26 पर्यंत त्यातल्या बरंचसं काम आपलं होणार आहे. पण आपल्या विशेषतः दोन्ही महानगरपालिकांचं 100% पाणी ट्रीट झालं पाहिजे आणि जवळपास ज्या नगरपालिका आपण तयार केल्या आहेत त्याचंही 100% पाणी ट्रीट केलं पाहिजे. अशा दृष्टीनं पुढच्या काळामध्ये आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चरचा विचार करावा लागेल. आणि त्याही दृष्टीने आपल्याला माहिती आहे की वर्ल्ड बँकेशी बोलून आपण एक योजना तयार केलेली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून हा सगळा जो नागरी भाग आहे या नागरी भागातलं पाणी जे आपल्या तलावांना आणि आपल्या विशेषतः नद्यांना प्रदूषित करतं हे सगळं पाणी ट्रीट झालं पाहिजे. या दृष्टीनं आपण काम हातामध्ये घेतलेलं आहे. पुण्यामध्ये आपण मागच्या काळात जी
एक प्रकारे इक्विटेबल पाण्याचं डिस्ट्रीब्युशन झालं पाहिजे, या दृष्टीनं जी योजना हातामध्ये घेतली होती तीही योजना याच वर्षी पूर्ण झाली पाहिजे, या दृष्टीनं मी सूचना आपल्या महानगरपालिका आयुक्तांना आणि महापौरांना दिल्या आहेत. आणि मला विश्वास आहे की आता मी जेव्हा त्याचा आढावा घेतला तर चांगल्या पद्धतीनं ते काम चाललेलं आहे. आता पुढच्या काळामध्ये आपल्या पालकमंत्री सुनेत्राताई देखील पुढच्या 2 महिन्यानंतर त्याचा आढावा घेतील. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला याच वर्षी हे काम कसं पूर्ण करता येईल याचा प्रयत्न हा आपण निश्चितपणे केला पाहिजे. खरं तर मला असं वाटतं की आज जे काही काम आपण या ठिकाणी करतो भविष्यातलं पुणे, कारण आपण बघतो की पुणे हे आपलं इंजिनिअरिंगचं, स्टार्टअपचं, सगळ्या गोष्टीचं आपलं हब आहे. आणि पुढच्या काळामध्ये ज्या फ्रंटियर टेक्नॉलॉजीज आहे, डीप टेक आहे, याचं देखील हब पुणेच होणार आहे. आज देशामध्ये जे जीसीसीचं रिव्होल्युशन सुरू झालेलं आहे, या जीसीसीमध्ये जवळपास 35% जीसीसी या एकट्या पुण्यामध्ये या ठिकाणी देशातल्या तयार होऊ घातलेल्या आहेत, होत आहेत आणि होणार आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की या सगळ्याचा विचार करता जी परिस्थिती बेंगलोरची झाली की आता बेंगलोरला जाताना 2 वेळा लोक विचार करतात, बेंगलोरमध्ये ट्रॅफिकच पुढे जात नाही, ती परिस्थिती पुण्याची होऊ नये म्हणून मला आनंद आहे. माननीय गडकरी साहेब असतील, केंद्र सरकार, राज्य सरकार, मागच्या काळामध्ये अजितदादा, शिंदे साहेब, आपले चंद्रकांत दादा असतील, आमच्या माधुरीताई असतील, सगळ्यांनी मिळून सातत्याने विचार करून पुण्याला ती परिस्थिती येऊ नये म्हणून आपण अहेड ऑफ द टाइम कसं औषू शकू अशा प्रकारच्या सगळ्या प्रोजेक्ट्सचं आपण कन्सेप्ट केलेला आहे. आणि केवळ कन्सेप्टच्या स्टेजवर आपण नाही आहोत, हे सगळे प्रोजेक्ट्स आता आपण हळूहळू सुरू करतो आहोत. आणि एका निश्चित कालावधीत हे प्रोजेक्ट जर आपण तयार केले तर मला विश्वास आहे की 2030 सालचं पुणे हे देशातलं एक अतिशय आधुनिक अशा प्रकारचं शहर असेल. आणि देशाच्या ग्रोथ इंजिनमध्ये पुण्याचा देखील समावेश आपण निश्चितपणे, आजही ते आहेच, पण एक प्रॉमिनंट ग्रोथ इंजिन म्हणून आपण त्याचा समावेश करू शकू. मी पुन्हा एकदा केंद्र सरकारचे, आपल्या पीडब्ल्यूडी विभागाचे आणि पुण्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.